ओके, आता आपण मेथीची भाजी करूया। त्याला लागणारे आपल्याला लसूण, मिरची, हिंग, मेथी व्यवस्थित धुवून घ्यायची। मेथी ही अशी निवडायची, त्याची वरचा पार्ट कट करायचा, चाकूनही कापू शकता, आणि तेल, एवढ्या गोष्टी लागणार आहे। ह्याच्यासाठी मिरच्यांचे आपण तुकडे करून घ्यायचे, हाताने तुकडे केलेत तरी चालतील। आणि हे जे लसूण आहे हा चिरून घ्या, नाहीतर मग जे कुटायला दिलेला आहे त्याच्यामध्ये तेवढा तो कुटून घ्या। ठीक आहे, मी कुटते आता। कुटताना डोळे जरा लांब ठेवायचे, नाहीतर डोळ्यात वगैरे उडू शकतो। मी लसूण कुटून घेतलेला आहे, हिरवी मिरची चिरलेली आहे आपल्याकडे। आता मी गॅस चालू करायचा। ओके, गॅस चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते आहे मी। सगळ्या भाज्यांना व्यवस्थित तेल लागतं, खूप थोडंसं तेल घालून भाजी होणार नाही। साधारण एवढं तेल आहे हे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिरची टाकायची। मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुमच्या इथं किती तिखट आहे त्याच्यानुसार मिरची घ्या। आता हे लसूण आहे एवढं ते घातलेलं आहे त्याच्यावर। लसूण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचा। लसूण आता परतत आलाय, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलाय मी। जाळायचं नाहीये काही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेथी घालायची। आणि मी सुरुवातीला सांगायचं विसरले, ह्याला शेंगदाण्याचा कूटही लागेल तुम्हाला। त्याच्यामध्ये मेथी टाकल्यानंतर मेथी परतून घ्यायची, जराशी मेथी कमी होऊ द्यायची, आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालायचं, नाहीतर मेथीला मीठ जास्त होऊ शकतं, कारण मेथी बारीक म्हणजे पाणी त्यातलं निघून जातं, त्याच्यामुळे ती कमी होते त्याचा कंटेंट। मिठाचा अंदाज त्याच्यामुळे येत नाही। आता मी मीठ घालते आहे। मीठ हे व्यवस्थित सगळीकडे परतून घ्यायचं। मीठ सगळीकडे लागलं पाहिजे असं आहे, भाजी परतून घ्यायची। मग मागे एका व्हिडिओमध्ये मी भात कसं करायचं सांगितलं होतं, त्याच्यात इकडे शिट्ट्या होत आहेत, त्याच्या 5-6 शिट्ट्या मी होऊ देणार आहे। आणि मग नंतर तो हा आपला खूपच छोटा कुकर असल्यामुळे त्याला बारीक करता नाही येत, म्हणजे बारीक केलं तरी त्याच्या शिट्ट्या होत राहतात, त्यामुळे व्यवस्थित शिट्ट्या झाल्यानंतर तोही बंद करणार आहे। इकडे भाजी शिजते आहे। भाजी शिजत आल्यावर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाणे भाजून ते मिक्सरला बारीक करायचे। सगळीकडे कूटही मिक्स करून घ्यायचा आहे।
जसं त्यातलं पाणी संपलं की गॅस बंद करून टाकायचा. आता ही व्यवस्थित परतली गेली आहे, त्याच्यातलं पाण्याचं कंटेंट संपलेलं आहे, त्यामुळे भाजी रेडी आहे. ही अशी मेथीची भाजी तयार आहे.